नमस्कार. आज आपण वरवण या ठिकाणी बाबा आहेत, त्यांना कॅन्सर पेशंट आहेत. तर आपण त्यांना काही आपले मायलाइफस्टाईल कंपनीचे ऑन अँड ऑनचे काही आणि एलिमेंटचे काही प्रोडक्ट दिले होते. तर आपण बाबांकडनं ऐकू की बाबा त्यांना काय रिझल्ट आले. नमस्कार. तुम्हाला ह्या औषधाचा काय रिझल्ट आला आणि तुम्हाला काय आजार होता? मला एक आहे ना, मला एक प्लास्टिक सर्जरी झाली. त्या प्लास्टिक सर्जरीच्या टायमाला ज्यावेळेस ऑपरेशन केलं त्यावेळेस प्लास्टिक केली. त्याच्यानंतर त्या टायमाला हृदय केला. माझं हृदय फक्त 35% जात होतं. अच्छा. त्याच्यानंतर मी आपलं प्रोडक्ट गोळ्या खाल्ल्या, वेलहाटच्या गोळ्या खाल्ल्या. त्याच्यानंतर हे वेलहाट खाल्लं. नंतर ही प्रोटीन पावडर आणि स्पिरुलिना गोल्ड आणि 95 त्याच्यानंतर काय फरक पडला? त्याच्यानंतर गोळ्या खाल्ल्याच्या नंतर परत मी 6 महिन्यांनी हृदय केला. त्यावेळेस माझं हृदय ते ना 45% झालं. 45% झालं. आणि त्याच्यानंतर आता जस्ट गेल्या महिन्यामध्ये म्हणजे आता 2024ला मे 24ला परत हे केलं तर माझं जो त्या रिपोर्ट 55% झालं. म्हणजे तुमचं हृदय पहिलं 35% चालू होतं. आपलं वेलहाट स्पिरुलिना 95 हे घेतल्याच्या नंतर 45% झालं चालू. त्यानंतर परत आता जस्ट चेक केल्यामुळे आता 55% झालं. आणि हा जो हृदयाचा झाला, आता हा जो तुम्ही जे कॅन्सरचं प्लास्टिक सर्जरी केलेली आहे करायची, तर ते आपला जो रिपोर्ट जे आहे तो कसा आलाय आपल्या 95 आणि प्रोटीन पावडर आहे ना, त्याच्यामुळे माझं वजन जे ना कंटिन्यू मेंटेन राहील. वजन ऑपरेशन झालं ना तरी माझं वजन जे पावडर मेंटेन राहिलं. तब्येत म्हणजे जास्त हे नाही आलं. तब्येत वीक नाही झाली. प्रोटीन पावडरमुळे तुमची तब्येत हाय अशी राहील. हाय अशी राहिली. त्याच्यामुळे त्या ऑपरेशनचा त्रास नाही झाला. कसा आलाय तुमचा? आणि आता ह्याचा जो रिपोर्ट आलाय रिपोर्ट आला जमत नाही झाला. कॅन्सरचा रिपोर्ट आहे ना, त्या हड्डी काढली नाही, त्या हड्डीचा रिपोर्ट नाही झाला. म्हणजे कॅन्सर डिटेक्ट नाही आहे. नाही. त्यासाठी काय वापरलं त्यांनी? त्यासाठी त्यांनी स्पिरुलिना आणि आपले न्यूट्रीलाइफ किंवा प्रोटीन पावडर कंटिन्यू खात होते. ते 95 पण पित होते, डेली डिटॉक्स खात होते. त्यानंतर ज्यावेळेस डॉक्टरांनी चेकअप केलं, त्यांचा बायोप्सीचा रिपोर्ट घेतला गालाच्या कातड्यांचा रिपोर्ट घेतल्यानंतर तो रिपोर्ट आहे तो अख्खा नील आला. डॉक्टर म्हणले की काय घाबरायची काही गरज नाही, कॅन्सर अख्खा नील झालेला आहे. ओके, थँक्यू.